नवीन मैत्रिणी ज्या क्लास करतात त्यांच्यासाठी ब्लाऊजवर अगदी मोजके माप घेऊन 39 साईजचा ब्लाऊज कसा कट करायचा आपण ते पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन येतील। तर व्हिडिओला सुरुवात करू। तर हे 19 इंचाचा आहे छाती, तर हा आहे 39 साईजचा ब्लाऊज। त्यानंतर उंची बघून घेऊया। बॅक साईडच्या शोल्डर जवळ असं पकडायचे आणि याची उंची बघून घ्यायची रेडी किती आहे ते। तर याची उंची आहे बघा 14.5 सव्वा 14 इंच, तर थोडी मला वाढून घ्यायची सांगितलेली आहे। त्यानंतर बाहीचं माप बघून घेऊया। बाहीचं माप आहे 5.25 इंच। त्यानंतर कंबर मापून घेऊया आपण। कंबर घेऊया मापून किती आहे ते, हे बघा कंबर आहे 36 इंच 36.5। तर चला मग आपण आता याला मी 90 सेंटीमीटर अस्तर घेतलेला आहे। आता आपण माप टाकून घेऊया। तर बाहीचा अस्तर मी कट करून घेतलेला आहे साईडला। त्यानंतर बघा घडी किती टाकायची, मग आपल्याला एक 13.25 इंचाची मी घडी घेतलेली आहे। इथं उंची आपल्याला 15 इंच रेडी ठेवायची आहे, तर इथं 16 इंच घेतलेली आहे मी, 1 इंच प्लस घेतलेली आहे। बघा इथून उंची आपली इथपर्यंत 16 इंच होते, तर हे पूर्ण आपल्याला घ्यायचे आहे। आता आपण शोल्डरचे माप टाकून घेऊ। शोल्डर घ्यायचे बघा आपल्याला 5.5 इंच, 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतली। तर 39 साईजला मोंडा किती घ्यायचा, तर मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची बघा 6 इंचावरती। त्यानंतर काय करायचं, आता मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची पहा ह्या पद्धतीनं, आणि ती सरळ करून घ्यायची पहा अशी। आता मोंड्याला आकार कुठून द्यायचा आहे, तर 6चं निम्म 3 इंचावरती एक अशी मार्किंग करून घ्यायची पहा। आणि आता पुढचा आकार कुठपर्यंत द्यायचा आहे ते पण बघूया। तर बघा 9.5 39चा चौथा भाग करायचा आहे। तर तो कसा करायचा मी तुम्हाला सांगते। हे बघा हे 39चा दुसरा भाग 19 इंच, आणि बघा हा चौथा भाग 9.5 इंच। तर 9.5 इंच मी इथं मार्किंग करून घेतली। त्यानंतर मी इथं टक्स पॉईंट घेणार आहे 2.5 इंचावरती, शिलाई मार्जिंगसाठी ठेवणार आहे 1.25 इंच। असा पूर्ण घडी आपण 13 इंच घेतलेली आहे। त्यानंतर आता गळा रुंदीची मार्किंग आपल्याला टाकायची पहा। तर बंद बाजू माझ्या साईडनं आहे, ओपन बाजू ह्या साईडनं आहे, आणि आपण दोन्ही पार्ट याच्यामध्येच काढणार आहोत। तर बघा 2.25 इंचावरती मी गळ्याच्या रुंदीची मार्किंग करून घेते, बॅक साईडच्या गळ्याच्या पण आणि फ्रंट साईडच्या गळ्याची बी। आता गळ्याची उंची घ्यायची आहे बघा इथं 6.25 इंच। 6.25 इंचावरती मार्किंग करून घेतली। आता ही सरळ लाईन आपल्याला 2.25 इंचावरती नेऊन मिळवायची आहे, आणि याचा एक चौकोन तयार करून घ्यायचा पहा अशा पद्धतीनं। आता गळ्याला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे पहा, ह्या पद्धतीने गळ्याला गोल आकार देऊन घेतलाय। आता मोंड्याचा आकार कसा द्यायचा आहे, तर पहा चौथा भाग घेतला आपण इथं 9.5 इंच, तर इथं एक मार्किंग करून घ्यायची। आणि आता आपल्याला हा पॉईंट इथपर्यंत न्यायचा, याच्यावरून गोल आकार देत न्यायचा आहे आपल्याला पहा या पद्धतीने। बघा आता आपल्याला काय करायचंय, हा झाला शोल्डर, हा झाला मोंडा, हा झाला मोंड्याचा आकार। त्यानंतर हा झाला गळा समोरचा, गळ्याची उंची घेतलेली आहे 6.25 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच। आता आपल्याला खाली यायचंय बघा इथं। आता इथं कंपल्सरी आपल्याला 4 इंच रुंदी ठेवायची आहे बघा, 4 इंच रुंदी ठेवलेली आहे मी। आता 15 इंचाची रेडी उंची ठेवायची, तर टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे, तर टक्स पॉईंट आपल्याला एक 4.5 इंचावरती घ्यायचंय पहा। इथे एक आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची, आणि ही सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची खाली अशा पद्धतीनं पाहू शकता। आता जे आपण इथं ह्या साईडला बघा 2.5 इंच मार्किंग केली होती, ती मार्किंग आता आपण टक्स पॉईंटसाठी केली होती। तर हे 2.5 इंच आपल्याला इथं कमरेच्या साईडने 2.5 इंचावरती इथं एक मार्किंग करून घ्यायची पहा। ओके, आता यानंतर काय करायचंय, आता इथं मोंड्याच्या साईडने एक 1/2 इंचावरती आपल्याला इथे एक मार्किंग करून घ्यायची, 1/2 इंचावरती।
केली. आता हा आपल्याला इथं टक्स पॉईंटचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीनं. आता ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनी पेपरवर प्रॅक्टिस करून पाहायची. आता आपल्याला हा पॉईंट इथं मिसळवायचा आहे बघा, ह्या पद्धतीनं. आता ही रेष आपण घट्ट करून घेऊया या पद्धतीनं. छान पद्धतीने फ्रंट साईडची आपली मार्किंग झालेली आहे. आता आपण कट करून घेऊया समोरचा पार्ट. मोंढ्याच्या साईडनं कटिंग करून घेणार आहे. आपले दोन्ही पार्ट एकातच निघणार आहे, बॅक साईड आणि फ्रंट साईड. तर आपण मोंढ्याच्या साईडनं अशी कटिंग करून घेऊया बघा. आता इथं बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा कट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथं बंद बाजू आहे, मी ती ओपन करत आहे बघा. आता आपण दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊ बघा. हा आहे फ्रंट साईडचा पार्ट आणि हा आहे बॅक साईडचा. तर बॅक साईडमध्ये चेंजेस करायचे आपल्याला, तर तो मी साईडला काढून घेते. त्यानंतर बघा आता इथून आपल्याला ही कटिंग करून घ्यायची. आता हा टक्स पॉईंट आपल्याला कट करून घ्यायचा आहे तसं मार्किंगवर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ही झाली आपली फ्रंट साईडची कटिंग 39 साईजची. आता आपण बॅक साईडमध्ये काय चेंज करायचे ते पाहणार आहे. आता हा जो 2.5 इंच टक्स पॉईंट आपण समोरच्या भागात घेतला होता, तो 2.5 इंच टक्स पॉईंट आपल्याला आता इथं हे 2.5 इंच आपल्याला काढून घ्यायचे पहा. तर 1.25 इंचच काढते मी, थोडंसं एक्स्ट्रा कपडा राहून देते. सरळ आपल्याला हे क्रॉसमध्ये इकडे मार्किंग करून घ्यायची आणि हा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा पहा. अशा पद्धतीनं बॅक साईडची पण आपली कटिंग झालेली आहे. आता आपण गळ्याची उंची टाकून घेऊया. आता आपण बघू गळा किती इंचाचा आहे ते. इंचापेक्षा ही पट्टी जर आपण मोजली तर खूप सोपं जातं. 3.5 इंचाची पट्टी आहे, तर आपल्याला घ्यायची आहे इथं 4.5 इंचाची आहे. 3.5 इंचाची तर आपल्याला 4.5 इंचावरती इथं मार्किंग करायची. ती कशी करायची तर 1 इंच आपलं दबल्या जाईल वरच्या शोल्डरमध्ये आणि कमरेच्या साईडने, आणि अर्धा इंच आपण शिल्लक का घेतले तर आपण ब्लाऊजची उंची वाढून घेतली त्यामुळं. आता ही 2.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे ती आपल्याला सरळ आता इथं ह्या 3 इंचावरती मिसळून घ्यायची आहे. खालच्या साईडनं बघा 3 इंच अंतरावरती मी आकार देऊन घेतलाय. आता हा आकार बघा आपल्याला अशा पद्धतीने वर मिळवायचा आहे आणि छान याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं बॅक साईडची कटिंग झाली. ही झाली फ्रंट साईडची कटिंग. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर आता हा बाहीसाठी कपडा मी घेतलेला आहे, हे बघा डबल फोल्ड आहे. आता याला 4 फोल्ड करून घ्यायचे. अशा पद्धतीने 4 फोल्ड करून घेतले पहा. आता इकडं ओपन बाजू आहे, इकडं बंद बाजू आहे आणि इकडं परत ओपन बाजू आहे. तर आपल्याला बंद बाजूने बाहीचे माप टाकायचे. तर आपण परत एकदा बाही बघूया किती इंचाची आहे ते. 5.25 इंचाची. तर बंद बाजूने बघा बाहीच्या स्टिचिंगसाठी आपण इथं अर्धा इंच कपडा इथं खालच्या साईडनं मार्किंग करून घ्यायची. आता नवीन मैत्रिणी शिकतात त्यांना प्रॉपर लक्षात बसत नाही, त्यामुळे त्यांच्या पद्धतीने नवीनच्या हिशोबाने त्यांना असं शिकवावं लागते. तर बघा आता हे अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि तिथून प्रॉपर आपल्याला 5.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची बघा बंद बाजूने इथं. त्यानंतर शिलाई मार्जिंगसाठी परत वर एक आपल्याला मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपण दंडघेर टाकून घेणार आहे ह्या ओपन बाजूच्या साईडनं. तर बघा अशा पद्धतीने दंडघेर मी इथं मार्किंग करून घेते दंडघेराची ह्या साईडनं. आता आपल्याला हे मोजून घ्यायचे खालचा भाग किती आहे. तर 3 इंच आहेत, आपण 3 इंच घेऊया पहा. 3 इंचावरती तर मी रेडी मार्किंग करून घेतली. शिलाई मार्जिंगसाठी वर अर्धा इंचावरती परत एक मार्किंग करायची. आणि आता बघा मोंढा आपण घेतलेला आहे 6 इंच. तर बघा 6 इंच इथं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी असं आपण हे केलेलं आहे. आता इथून आपल्याला 3 इंचापर्यंत गोल आकार द्यायचा आहे बघा. इथून 3 इंचापर्यंत गोल आकार द्यायचा आहे पहा ह्या पद्धतीनं. आणि ह्या 3 इंचापासून आपल्याला डाऊन करायचंय खालच्या साईडला बघा ह्या पद्धतीने डाऊन यायचे ह्या वरच्या रेषेवर. अशा पद्धतीने आपली बाहीची पण कटिंग झाली. आता आपण ह्या रेषेने कट करून घेऊया पहा अशा पद्धतीनं. इथं बाहीचा मध्य काढायचा आहे आणि कुठेही गोलाई वगैरे काढायची गरज नाही. आता ह्या पद्धतीने आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण हे ब्लाऊज पीसवरती मी कट करून घेते.
डबल फोल्ड मी कपडा करून घेतलाय. बंद बाजू माझ्या साईडनं आहे. तर आपण आता अस्तरची पण बंद बाजू ह्याच साईडने असली पाहिजे आपल्याच. बघा ह्या पद्धतीनं ठेवून घ्यायचे. 1-1 इंच कपडा शिल्लक सोडून आपण ही कटिंग करून घेणार आहे. आता असं शिल्लक 1-1 इंच कपडा सोडून द्यायचा आणि कटिंग करून घ्यायची. तर सर्वप्रथम मी गळ्याची मार्किंग बघून आणि कट करून घेते अशा पद्धतीनं. आता आपण ह्या साईडने कटिंग करून घेऊ. 1-1 इंच कपडा शिल्लक सोडायचा आहे आणि आपल्याला पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने बॅक साईडची कटिंग झालेली आहे. आता आपण फ्रंट साईडची आणि बाहीची कटिंग करून घेऊ. आता इथं परत बघा बंद बाजू माझ्या साईडनं आहे आणि आपण फ्रंटचा पार्ट असा ठेवून घेतलाय बंद बाजूने आणि अस्तरची सुद्धा बंद बाजू माझ्या साईडला आहे. आता 1-1 इंच अंतर सोडून परत आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता समोरचा गळा सुद्धा मी लगेच कट करून घेणार आहे गोल आकार देऊन ह्या पद्धतीने. आता जो साईडचा पार्ट राहिलाय तो पण आपल्याला याच्यामध्ये कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनी. तर नवीन मैत्रिणींना खूप छान पद्धतीने आपल्या चॅनलवर शिकवलं जाते. बघा ह्या पद्धती अशी आपण कटिंग करून घेतली. आता राहिली आपली बाहीची कटिंग, ती पण आपण लगेच करून घेऊया. आता बाहीला हे काठ येणार आहेत. तर आता ह्या पद्धतीने आपण बाही सुद्धा कट करून घेऊ. मी आता ह्या साईडनं थोडंसं एक्स्ट्रा कपडा सोडणार आहे आणि इकडच्या साईडने पण एक्स्ट्रा कपडा सोडणार आहे. नंतर आपल्याला जॉईंट द्यायचं काम पडलं तर आपल्याला तोच कपडा कामात येईल आणि नाही जॉईंट द्यायचं काम पडलं तर मग आपण कट करून घेऊया. आपण एक्स्ट्रा ठेवायचं बरं का नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी. तर बघा छान पद्धतीने आपली बाहीची पण कटिंग झाली. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. आणि आता याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ वेगळा येईल मैत्रिणींनो. तर नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉनला प्रेस करायचे. श्री स्वामी समर्थ.